सो बेसिकली वाय देर इज नीड टू क्लासिफाय एन्झाईम्स. कशासाठी क्लासिफाय करतो एन्झाईम्सला आपण? काय गरज असेल क्लासिफिकेशनची? क्लासिफिकेशन ऑलवेज आपण याच्यासाठी करत असतो की each and every enzyme should be known by same name throughout the world. ठीक आहे, पूर्ण जगामध्ये कुठेही गेले तुम्ही, अमेरिकेमध्ये जा, इंग्लंडमध्ये जा, कुठेही जा, तर प्रत्येक एन्झाईमचं जे नाव आहे तुम्ही जे वापरत आहे त्यांनी सुद्धा तेच नाव वापरायला पाहिजे. सो बेस्ड ऑन टाइप ऑफ रिएक्शन कॅटलाइज. आता पूर्वी काय म्हणजे कसंही नाव द्यायचे, ते कसंही कुठल्याही पद्धतीनं नॉमेनक्लेचर करायचे. एन्झाईम्स म्हटलं म्हणजे ज्याला जसं वाटलं, डिस्कव्हररला जसं वाटलं की आता एन्झाईमचं नाव जे आहे, सो बेस्ड ऑन सबस्ट्रेट इन्व्हॉल्व, म्हणजे कुठल्या टाईपचा सबस्ट्रेट तिथे इन्व्हॉल्व होत आहे त्याच्या बेसिसवर करायचं आहे, तर ते त्या पद्धतीनं करायचे. बेस्ड ऑन प्रोडक्ट फॉर्म, म्हणजे कुठल्या टाईपचा प्रोडक्ट तयार होत आहे, सो बेस्ड ऑन फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट फॉर्म, म्हणजे कुठल्या टाईपचा प्रोडक्ट तिथं तयार होत आहे त्याच्या बेसिसवर सुद्धा ते काय करायचे, कॅटेगरायझेशन करायचे. नंतर काही अनएम्बिग्युअस नेमिंग असायची, काही म्हणजे ताळमेळ नसायचा त्याला, ज्याला जसं वाटलं तसं त्यांनी नाव द्यायचं, पण काहीतरी सिस्टमॅटिकनेस त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता असे अनएम्बिग्युअसनेसचे काही एक्झाम्पल जर पाहायचं झाले तर फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिन. तर ट्रिप्सिन काय आहे? इट इज अ प्रोटिओलायटिक एन्झाईम. प्रोटिओलायटिक एन्झाईम म्हणजे प्रोटीनवर ऍक्ट होणारा एन्झाईम आहे, जसं ट्रिप्सिन, पेप्सिन, कायमोट्रिप्सिन. सो दीज आर दी डिफरंट कॅटेगरीज ऑफ प्रोटिओलायटिक एन्झाईम्स. म्हणजे त्यांची डिस्कव्हरी झाली, त्याच्या पद्धतीने त्यांचं नाव देण्यात आलं. पण नंतर काय झालं, आता ASE असं ASE हे सफिक्स आपण एन्झाईमच्या नावापुढे लावतो, जसं की कायनेज. सो कायनेज याचं सफिक्स काय लावलं आपण? एज. ओके, डिहायड्रोजिनेज यांच्या नावापुढे जे लावतो सफिक्स एज हा शब्द वापरत आहे आपण. डिहायड्रोजिनेज, ट्रान्सफरेज, ठीक आहे, प्रत्येकाच्या नावापुढे आपण काय लावत आहे? ASE लावत आहे. सो प्रत्येक एन्झाईमचं नाव जे आहे ते ASE न एंड होत आहे. पण आता याला काही एक्सेप्शन्स त्यांनी दिलेलं आहे, जसं की प्रोटिओलायटिक एन्झाईम्स, त्यांचं नेमिंग कसं झालं? ट्रिप्सिन. ओके, ट्रिप्सिन. नंतर पेप्सिन, नंतर कायमोट्रिप्सिन. ओके, अशा पद्धतीने याला काही म्हणजे ASE वगैरे लावलेलं नाहीये. आजही आपण ते नाव वापरतो बऱ्यापैकी. सो द नेम्स ऑफ एन्झाईम्स युज्युअली इंडिकेट द सबस्ट्रेट इन्व्हॉल्व, म्हणजे सबस्ट्रेट कुठल्या टाईपचा इन्व्हॉल्व होत आहे, आपण आधीच सांगितलं की सबस्ट्रेट कुठला इन्व्हॉल्व होत आहे त्याच्या बेसिसवर. ठीक आहे, सो दस फॉर एक्झाम्पल लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. सो इट विल कन्वर्ट. आपण त्याही दिवशी पाहिलं त्याचं एक्झाम्पल, लॅक्टेट डिहायड्रोजिनेज काय करतो? पायरुवेटचं कन्व्हर्शन लॅक्टेट मध्ये करतो. आणि इथे आता लॅक्टेजचं एन्झाईम दिले, लॅक्टेजचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सो लॅक्टेज इज डिफरंट एन्झाईम, जो लॅक्टोजवर ऍक्ट होत आहे. ठीक आहे, लॅक्टिक ऍसिड आणि लॅक्टोज बोथ आर डिफरंट. लॅक्टिक ऍसिड काय आहे? हा एक ऍसिड आहे. लॅक्टोज काय आहे? डायसॅकराइड आहे. सो लॅक्टोज इज ऍक्टेड बाय लॅक्टेज. हा इथे लॅक्टेज एन्झाईम लागतो. So lactase, so it will convert lactose into glucose and galactose, ज्याच्यापासून बनलेला आहे तो हायड्रोलिसिस करतो. ओके, सो डायसॅकराइड लॅक्टोजचा हायड्रोलिसिस करून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आपल्याला जो आहे तो एन्झाईम देत आहे. तर हळूहळू चाललो आपण, थोडी इम्प्रुव्हमेंट होत चालली आपल्यामुळे. सो द नेम लॅक्टेज इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्लम्सी बट मोर प्रिसाइज लॅक्टोनेज. आता याचं नाव काय असायला पाहिजे? लॅक्टोनेज असायला पाहिजे. ठीक आहे,
So fumarase, for example, by analogy with lactase, might be supposed to catalyze the hydrolytic reaction, fumarase. So but in fact it hydrate fumarate to form malate. म्हणजे हा काय करतो, हायड्रेशन करते, हायड्रोलिसिस करत आहे का, तो नाही, ब्रेकडाऊन करत आहे का, नाही, हा डबल बॉन्ड ब्रेक करत आहे, फ्युमरेज. ओके, एअसी तर लावलेलंच आहे, पण अनएम्बिग्युअस आहे त्या गोष्टी, अशा काही स्थिर गोष्टी नाही आहेत, ह्या काही कॉन्स्टंट गोष्टी नाही आहेत सगळ्याच्या सगळ्या. दीज आर नॉट द कॉन्स्टंट थिंग्स. आता काहीतरी गरज आहे बा, काहीतरी विशिष्ट प्रयोजन याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत आता इथं, कॅटॅलेज, नंतर ट्रान्स कार्बोक्सिलेज, ही कुठल्या टाईपची रिॲक्शन कॅटलाइज करत आहे त्याच्या बेसिसवर याचं नाव दिलेलं आहे. आता इथं कॅटलेज काय, इथं काही सबस्ट्रेटचंही नाव नाही सांगत आहे आणि प्रोडक्टचंही नाव नाही सांगत आहे. म्हणजे H2O2 is converted into H2O plus O2. म्हणजे नावामध्ये काही असं व्यवस्थितपणा आहे का, नाही. मग आता टाइप ऑफ रिॲक्शन कुठली कॅटलाइज करत आहे त्याच्या बेसिसवर जर कॅटेगरायझेशन करायचं असलं आपल्याला, तर इथं आहे मॅलेट डिहायड्रोजिनेज. तर हा काय करतो, मॅलेट डिहायड्रोजिनेज, सो इट विल कन्वर्ट मॅलेट इंटू ऑक्झॅलो ऍसिटेट. म्हणजे डिहायड्रोजिनेशनची रिॲक्शन करत आहे तो, आणि कोणाचं डिहायड्रोजिनेशन करत आहे तो, मॅलेटचं डिहायड्रोजिनेशन करत आहे. ओके, तर मग याच्या बेसिसवर त्याचं कॅटेगरायझेशन आपण करू शकतो का? येस, ऑफकोर्स आपण त्याचं कॅटेगरायझेशन त्या पद्धतीनं करू शकतो, म्हणजे बेस ऑन टाइप ऑफ रिॲक्शन कॅटलाइज. सो आता मॅलेट डिहायड्रोजिनेज जो आहे तो एकापेक्षा जास्त नावानं माहिती आहे, तर त्यामुळे काय एक कमिशन बसलं. सो इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री, दॅट इज IUBC, इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री. मग नंतर त्याचं कन्व्हर्शन जे झालं ते दॅट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. ठीक आहे, ते ध्यानात ठेवायचं. IUB, मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके, MB, इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. मग यांचं कमिशन बसलं, मग त्यांनी काय केलं, एन्झाईमचं कॅटेगरायझेशन केलं. तर कशाच्या बेसिसवर कॅटेगरायझेशन केलं त्यांनी, द टाइप ऑफ रिॲक्शन कॅटलाइज. ठीक आहे, कुठल्या टाइपची रिॲक्शन तो काय करत आहे, कॅटलाइज करत आहे, त्याच्या बेसिसवर त्यांनी काय केलं, मग कॅटेगरायझेशन केलं. आता यांनी 6 क्लासेस तयार केले एन्झाईम्सचे. केअरफुली आहे का? सो 6 क्लासेस. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5 and 6. O, T, H, L, I, L. ठीक आहे, तर हे तुम्हाला काय करायचे आहेत, नावं लक्षात ठेवायचे आहेत. शॉर्ट फॉर्म आहे प्रत्येक क्लासचा. 6 क्लासमध्ये एन्झाईमला कॅटेगराइज केलेला आहे. सो बेस ऑन टाइप ऑफ रिॲक्शन कॅटलाइज. सो O represent, that is ऑक्सिडो रिडक्टेज. जे ऑक्सिडो रिडक्टेजला कुठल्या क्लासमध्ये ठेवलं? ठीक आहे, क्लास 1. T फॉर ट्रान्सफरेज. ट्रान्सफरेज बघा, 6 कॅटेगरीमध्ये एन्झाईमला कॅटेगराइज केलेला आहे बेस ऑन टाइप ऑफ रिॲक्शन कॅटलाइज. ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज. ठीक आहे, ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज. नंतर आहे हायड्रोलेज. हायड्रोलेज, हायड्रोलेज का म्हटलं, कारण हायड्रोलिसिसची रिॲक्शन कॅटलाइज करत आहे ते. ओके, कुठली रिॲक्शन कॅटलाइज करत आहे? हायड्रोलिसिस रिॲक्शन. ठीक आहे, वॉटरची ऍडिशन करत आहे. नंतर आहे लायझेज. देयर इज फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, लायझेस. ठीक आहे, ब्रेकडाऊन नाही होत आहे. नंतर आयसोमरेज, नंतर लायगेज,
जे काय करतात, दोन कंपाऊंडला जोडत आहेत, ठीक आहे, जॉईन करत आहेत, लायगेजेस. तर हे 6 क्लासेस आहेत एन्झाईमचे. कुठले कुठले क्लासेस आहेत? ऑक्सिडोरिडक्टेस, नंतर ट्रान्सफरेज. तिकडून आवाज द्या जरासा तुमचाही. बाहेर बसलेले वाटते, लेक्चर अटेंड करत आहे. ओके, ऑक्सिडोरिडक्टेस, नंतर ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, लायजेस, आयसोमरेज अँड लायगेजेस. आणि आता यांनी काय केलं, एन्झाईम कमिशननी प्रत्येक एन्झाईमला 4 डिजिटचा नंबर दिला. ओके, 4 डिजिट कोड, ठीक आहे, प्रत्येक याला 4 डिजिटचा कोड दिला. आता 4 डिजिट कोड मध्ये काय इंडिकेट करत आहे? जो फर्स्ट डिजिट आहे, इट इंडिकेट्स, फर्स्ट डिजिट इंडिकेट्स मेन क्लास. हा जो आहे मेन क्लास ऑफ एन्झाईम. नंतर त्यामध्ये देणार डॉट. मग त्याचा दिला सेकंड डिजिट, सब क्लास जो आहे त्याचा, मेन क्लास त्याचा सब क्लास, नंतर सब क्लास, आणि नंतर त्या एन्झाईमचा स्पेसिफिक नंबर त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये. मग आता इथं काही कन्फ्युजन व्हायचा काही प्रश्न आहे का? नाही. 1 म्हटलं म्हणजे ऑक्सिडोरिडक्टेज असायला पाहिजे. याच्यात सब क्लास म्हणजे आता कुठली तरी टाईपची रिॲक्शन कॅटलाइज करत आहे. इथं सबस्ट्रेट कोण आहे, नंतर इथं स्पेसिफिक नेम और स्पेसिफिक नंबर ऑफ दॅट एन्झाईम इथं इंडिकेट करत आहे. ओके, बघा काय काय सांगत आहे तुम्हाला. पहिला जो डिजिट आहे, सो इट इंडिकेट क्लास. दुसरा जो डिजिट आहे, सब क्लास. तिसरा सब क्लास. आणि चौथा जो डिजिट आहे, सो इट इंडिकेट्स स्पेसिफिक नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर एन्झाईम. So each enzyme was assigned a code number consisting of 4 elements किंवा 4 डिजिट त्याच्यामध्ये असतात. सो सेपरेटेड बाय डॉट्स. ठीक आहे, 4 डिजिट कशाने सेपरेट केलेले आहेत? डॉटने सेपरेट केलेले आहे. द फर्स्ट डिजिट शोज टू विच ऑफ द मेन क्लास ऑफ द एन्झाईम बिलॉंग्स. ठीक आहे, पहिला जो डिजिट आहे तो काय इंडिकेट करत आहे? मेन क्लास. म्हणजे पहिला डिजिट 1 असू शकते, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत तो डिजिट असू शकतात. समजत आहे तुम्हाला मी काय सांगत आहे? तर निरंजन समजत आहे का? निरंजन समजत आहे का? सर नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. रुद्रा येस सर. समजत आहे का? हो सर. आणि तुला रेंज नाही आहे का तुला? पण मला सर आहे सर. अच्छा आहे, ठीक आहे ना, काही हरकत नाही. निरंजन थोडस आता नेटवर्क एरियामध्ये जावं लागेल. हा ठीक आहे. तर बघा आता इथं 6 मेन क्लासेस दिलेले आहेत. हे फर्स्ट डिजिट बघा, त्याचा फर्स्ट डिजिट इथे दिलेला आहे त्या मेन क्लासच्या एन्झाईमचा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. पहिला जो आहे ऑक्सिडोरिडक्टेज. आता कुठल्या टाईपची रिएक्शन कॅटलाइज करतात ते? एन्झाईमचं कॅटेगरायझेशन कशाच्या बेसिसवर केलं आपण? सबस्ट्रेटही सोडला, प्रोडक्टही सोडला, जाऊ द्या, कोणत्या टाईपची रिएक्शन तो कॅटलाइज करत आहे, तर त्याच्या बेसिसवर आपण त्याचं कॅटेगरायझेशन केलं मेन क्लासेस मध्ये. ऑक्सिडोरिडक्टेज आता ऑब्विस आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन ते कॅटलाइज करत आहे. ओके, सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? So it is a loss of electron. And what is reduction? So it is a gain of electron. Reverse आहे त्याच्या. Loss and gain of electron. That is called as oxidation and reduction process. ट्रान्सफरेज म्हणजे काय करत आहेत? हे ऍटम किंवा ग्रुपला ट्रान्सफर करत आहेत बिटवीन 2 मॉलिक्युल्स. ठीक आहे, बाकीच्या रिएक्शन इन्क्लूड करायच्या नाही आहे या क्लासमध्ये. मग तुम्ही म्हणणार ऑक्सिडोरिडक्टेज मध्ये डिहायड्रोजिनेस पण येतात, पण ते इथं इन्क्लूड करायचे नाहीये, कारण ते काय म्हणत आहे? एक्सक्लुडिंग रिएक्शन्स इन अदर क्लासेस. बाकीच्या रिएक्शन सोडून द्यायच्या. हायड्रोलिसिस नावामध्येच ठेवलेलं आहे की हायड्रोलिसिस रिएक्शन कॅरीड आउट करत आहेत. लायजेस, सो रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम द सबस्ट्रेट, नॉट बाय हायड्रोलिसिस. तर जनरली ते काय करतात? डबल बॉन्ड तयार करतात. इथं काय तयार नाही होत? सॉरी, हायड्रोलिसिस नाही होत. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम सबस्ट्रेट, सो नॉट बाय हायड्रोलिसिस. फॉर एक्झाम्पल असं अशा पद्धतीचं काहीतरी आहे आपल्याकडे.
इथनं आपल्याला वॉटर रिमूव्ह करायचा आहे. कसा करणार? या अशा पद्धतीने. ठीक आहे. मग इथं काय भेटणार आपल्याला? सी डबल बॉन्ड सी, या अशा पद्धतीचं स्ट्रक्चर भेटेल आपल्याला. इथनं काय केलं? वॉटर रिमूव्ह केलेलं आहे. सो रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम सबस्ट्रेट. ठीक आहे, सबस्ट्रेट पासून रिमूव्ह केलं. लायजेस, आयसोमरेजेस, so they are responsible for isomerization reaction, interconversion reaction. Ligases, the synthetic joining of two molecules coupled with breakdown of pyrophosphate bond in a nucleotide triphosphate. ठीक आहे. सो सिंथेटिक जॉईनिंग ऑफ टू मॉलिक्यूल, दोन मॉलिक्यूल आहेत, हा मॉलिक्यूल 1 आणि हा मॉलिक्यूल 2, याला जर जॉईन करत असेल तो, with the release of or with the loss of pyrophosphate of nucleoside triphosphate. जसं की एटीपीचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? AMP प्लस PPI मध्ये होणार. नंतर PPI चं सुद्धा हायड्रोलिसिस होणार आणि 2 PI आपल्याला भेटणार. तर हे मेन क्लासेस आहेत एन्झाईमचे. कुठले कुठले आहेत? ऑक्सिडो रिडक्टेज आहेत, नंतर ट्रान्सफरेज, नंतर हायड्रोलेज, नंतर लायलेज, नंतर आयसोमरेज अँड लायगेजेस. याचा शॉर्ट फॉर्म कसा लक्षात ठेवणार? OTH LIL. ठीक आहे. ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रो. याचा सिक्वेन्स चुकला नाही पाहिजे हा, नाहीतर तुम्ही म्हणाल हा इकडे वर खाली लिहितो. नाही, तसं नाही आहे. कारण हा नंबर इथं महत्वाचा आहे की बा हा मेन क्लास आहे त्याचा नंबर आहे बा दिलेला. ठीक आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही क्लास नाही सोडू शकत त्याचा. हा, तर सेकंड डिजिट इंटू फर्दर डिस्क्राईब द काइंड ऑफ रिएक्शन बिईंग कॅटलाइज. ठीक आहे. फर्दर तेच सांगत आहे की कुठल्या टाईपची रिएक्शन काय करत आहे, तो कॅटलाइज करत आहे. सो देर इज नो जनरल रूल. काही जनरल रूल आहे का? नाही. बिकॉज द मिनिंग ऑफ दिस डिजिट्स आर डिफाइंड सेपरेटली फॉर ईच ऑफ द मेन क्लास. प्रत्येक क्लास साठी त्याचं मिनिंग वेगवेगळं आहे. आता इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते एक्झाम्पल्स आपल्याला आता इथं समजून घ्यायचे या पद्धतीनंच. आता हे एन्झाईम कमिशनचं नॉमेनक्लेचर आहे. त्याला EC नंबर म्हणतो, जे 4 डिजिट नंबर दिलेला आहे. ठीक आहे. हा, तर ऑक्सिडो रिडक्टेज, तर मेनली दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. हा, तर फर्स्ट डिजिट काय सांगत आहे? ऑक्सिडो रिडक्टेज. सेकंड डिजिट काय सांगत आहे? हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन डोनर, म्हणजे सबस्ट्रेट कुठला आहे तुमचा. पहिले तर टाइप ऑफ रिएक्शन कुठली आहे? ऑक्सिडेशन रिडक्शन. सेकंड डिजिट काय सांगत आहे? सबस्ट्रेट कुठला आहे. आता इथं म्हणत आहे आपण हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन डोनर कोण आहे. जर आता असं असेल 1.1 म्हणजे काय डिनोट करत आहे? हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन डोनर इज अल्कोहोल ग्रुप, दॅट इज CHOH. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. जर 2 असेल तर अल्डिहाइड किंवा कीटोन. ठीक आहे. 3 असेल तर CH. हे अशा पद्धतीने याचं कॅटेगरायझेशन करतो. सेकंड डिजिट विषयी बोलत आहे आपण. नंतर थर्ड डिजिट रेफर्स टू दी हायड्रोजन और इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. मग पहिला जो आहे सबस्ट्रेट म्हणजे डोनर कोण आहे. नंतर तिसरा डिजिट काय सांगत आहे? ऍक्सेप्टर कोण आहे. मग इथं ऍक्सेप्टर कोण आहे? हायड्रोजन और इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर NAD किंवा NADP. ठीक आहे. समजत आहे. मग त्याला डिजिट देणार आपण 1. जर ऍक्सेप्टर असेल Fe ट्राय पॉझिटिव्ह तर त्याला डिजिट देणार 2. O2 असेल तर 3, 99 और अदरवाइज अनक्लासिफाईड ऍक्सेप्टर. ऍक्सेप्टरवर डिपेंड आहे की थर्ड डिजिट कुठला असेल. हा डोनर कुठला आहे? 1 असेल तर अल्कोहोल आहे, 2 असेल तर अल्डिहाइड. हे असे चालली या पद्धतीनं. हे आपल्याच हातात आहे कॅटेगरायझेशन करणं. ठीक आहे. थर्ड डिजिट म्हणजे तो ते सांगत आहे. तर फोर्थ डिजिट त्याचा स्पेसिफिक नंबर. फॉर एक्झाम्पल आता सबस्ट्रेट कोण आहे? इलेक्ट्रॉनचा डोनर कोण आहे? इथं 1 म्हणजे आहे लॅक्टेट. ठीक आहे. बघा लॅक्टेट किंवा CHOH ग्रुप. सो नाउ लॅक्टेट हा सबस्ट्रेट आहे त्याचा. NAD हा ऍक्सेप्टर आहे, हा आहे डोनर.
आणि हा आहे ऍक्सेप्टर. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. पहिला डिजिट ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होत आहे कारण इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत आहे. डोनर आहे CHOH ग्रुप, ऍक्सेप्टर आहे NAD म्हणजे 1 1 1. त्याचा नंबर आहे स्पेसिफिक 27, दॅट इज लॅक्टेट NAD. ऑक्सिडो रिडक्टेज, काय कारण ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम आहे. डोनर ऍक्सेप्टर आणि क्लास ऑफ एन्झाईम ऑक्सिडो रिडक्टेज. सो ट्रॅव्हियल नेम जे आहे त्याचं होतं लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. काय म्हणत होतो आपण त्याला पूर्वी? लॅक्टेट डिहायड्रोजिनेज, किंवा आताही त्याला आपण जनरल नावानं जर बोलवायचं असलं then it is called as lactate dehydrogenase. तर त्याचं प्रोडक्ट आहे पायरुवेट. NAD is converted into NADH plus H. हा झाला त्याचा 27 नंबर. स्पेसिफिक नंबर आहे. 1 मेन क्लास, सब क्लास, सब क्लास आणि स्पेसिफिक नंबर. लॅक्टेट, कोलान, NAD, ऑक्सिडो रिडक्टेज. मग बाकीचे पण क्लासेस तसेच दिलेले आहेत आपल्याला. फक्त याच्यामधलं एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं कुठलंही, प्रत्येकाचं. ठीक आहे, प्रत्येकाचं नाही ठेवलं तरी चालते, एका क्लासचं जरी ठेवलं तरी चालते, फक्त इथं एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, ट्रान्सफरेज म्हटलं म्हणजे काय आहे बा? सो देज कॅटलाइज दी ग्रुप ट्रान्सफर रिॲक्शन. म्हणजे ए कडून काय केला, एक्स बी कडे ट्रान्सफर केला. ओके, नाउ बी इज कन्वर्टेड इनटू BX आणि हा ए जो आहे इट इज व्हॅकंट. सो स्पेसिफिकली एक्सक्लूड ऑक्सिडो रिडक्टेज. मग अशी म्हटलं किंवा ते बाकीचे कन्सिडर नाही झाले पाहिजे. तुम्ही म्हणाल हायड्रोजन पण ट्रान्सफर होत आहे इथं, नाही, त्याला कन्सिडर करायचं नाही. ऑक्सिडो रिडक्टेज अँड हायड्रोलेज रिॲक्शन, कारण तिथंही म्हणाल तुम्ही तिथं ग्रुप ट्रान्सफर होत आहे H2O चा, त्याला कन्सिडर करायचं नाही. So the enzyme commission recommended that the name of transferase should end X transferase. म्हणजे X म्हणजे कुठलाही त्याचा जो सबस्टेट वगैरे असेल, फॉर एक्झाम्पल किंवा ग्रुप असेल, where X is the group transferred. Although the name ending transferase is an acceptable alternative. The second digit in the classification describe the type of group transfer. हा सेकंड डिजिट जे आता इथं आहे 2 1. 2 काय इंडिकेट करत आहे, मेन क्लास, आणि सेकंड डिजिट काय इंडिकेट करत आहे, 1 कार्बन ग्रुप ट्रान्सफर होत आहे. 2 डिजिट काय इंडिकेट करत आहे, 2.2 म्हणजे अल्डिहाइड और कीटोन ग्रुप हा याचा काय होत आहे, ट्रान्सफर होत आहे. असाइल ग्रुप म्हटलं म्हणजे 2.3. या पद्धतीने मग त्याचं आपण काय करतो, कॅटेगरायझेशन करतो. समजत आहे तुम्हाला? ओके, हे बघा क्लास दिलेला आहे 2.1.1. सो enzymes are methyl transferase. So whereas 2.1.2 hydroxymethyl transferase, that is CH2OH. चल कॅटेगरायझेशन होत. ठीक आहे, कुठल्या टाईपचा ग्रुप ट्रान्सफर होत आहे ते जास्त महत्वाचं आहे. हे सगळं काही लक्षात ठेवत बसायची गरज नाही. नंतर आहे क्लास हायड्रोलेज. सो दे आर इन्व्हॉल्ड इन हायड्रोलिटिक रिॲक्शन. ठीक आहे, हायड्रोलिसिस मध्ये इन्व्हॉल्व होत आहे. इथे वॉटर ऍड करणार. सो AX इज कन्वर्टेड इनटू XOH प्लस HA. सेकंड डिजिट आता जर 1 असेल तर, म्हणजे 3 1 असेल तर इस्टर हा त्याचा बॉन्ड हायड्रोलाइज होत आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे बघा इथे इस्टर लिंकेज दाखवलेली आहे, इथे हायड्रोलिस होत आहे. इस्टर केव्हा तयार होतो, ऍसिड आणि अल्कोहोलचं कंडेन्सेशन झाल्यानंतर. इथं हायड्रोलिसिस होत आहे. सो ऑर्गॅनिक मोनोफॉस्फर फॉस्फोहायड्रोलेज, हायड्रोलेज होत आहे फॉस्फेट ग्रुपचं. ठीक आहे, सो ROH HOPO3 इनऑर्गॅनिक फॉस्फेट तयार होईल. तर हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. कुठलंही एक एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचं. लायझेस नॉन हायड्रोलिटिक रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम सबस्ट्रेट ऑफन लिव्हिंग डबल बॉन्ड्स, याचं एक्झाम्पलही पाहिलं होतं. मग सेकंड डिजिट काय इंडिकेट करत आहे, कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार होत आहे. ठीक आहे, सो इट इज कन्वर्टेड इनटू C अशा पद्धतीने. थर्ड डिजिट इथं कार्बोक्सिल ग्रुप. सो थर्ड डिजिट रेफर्स टू द टाइप ऑफ ग्रुप रिमूव्ह. कुठल्या टाइपचा ग्रुप तिथनं रिमूव्ह होत आहे. दस
For CC lies, so carboxylic group is removed. चलो आपण खाली खाली आता लायझेस. नंतर नेक्स्ट आहेत आयसोमरायझेस. आयसोमरायझेशन रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. थर्ड डिजिट आणि सेकंड डिजिट काय करत आहे? रॅसिमायझेशन और इप्युमरायझेशन, इन्व्हर्शन ऍट एन ऍसोमेट्रिक कार्बन ऍटम, आयसोमरायझेशन करतात. नंतर लायगेजेस, सो दे कॅटलाइज द सिंथेसिस ऑफ न्यू बॉन्ड्स, सो कपल्ड टू दी ब्रेकडाऊन ऑफ एटीपी, एनर्जी लागत आहे. सो अदर न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट, एटीपीचे किंवा बाकीच्यांची बघा याला जोडत आहे, डायरेक्ट जोडत आहेत, बट विथ द एक्सपेन्स ऑफ एनर्जी, एनर्जी एक्सपेन्स होत आहे. ठीक आहे, एएमपी पीपीआय मध्ये कन्वर्ट होत आहेत. तर या पद्धतीने काय करतो आपण बेटा? एन्झाईमचं क्लासिफिकेशन करतो. समजले का बेटा तुम्हाला सगळ्यांना क्लासेस? शिवानी, हर्षदा, निरंजन, रुद्रा, सृष्टी. येस सर. हा, तर फक्त आता लिंक वरून जॉईन झाले की वाईज वरून जॉईन झाले तुम्ही? लिंक वरून. हा, तर वाईज मध्ये ऍड झालेले असाल तर तिथून जॉईन होत चला, कारण की तुमची अटेंडन्स पडते तिथं. सरळ सरळ मला अटेंडन्स घ्यायची गरज पडत नाही, डायरेक्ट तिथं अटेंडन्स येऊन जाते. किती वेळ तुम्ही तिथं होते क्लासमध्ये ते तिथं सरळ दिसते. ठीक आहे, तर सर्वांनी वाईज ऍप वर तुम्हाला डायरेक्ट लिंक येते, नोटिफिकेशन, तर त्याला जॉईन व्हायचं आणि सरळ अटेंडन्स आपली दिसते तिथे. हा, काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? रुद्रा? नाही सर. ओके. शिवानी? नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. मग तर आता हा क्लास इथंच एंड करू आपण. मग बुधवारी आपला ऑफलाईन क्लास होते, गुरुवारी ऑनलाईन क्लासला भेटू. प्लस याचा व्हिडिओ पण मी पाठवतो तुम्हाला, ग्रुपवर ठेवलेला आहे तसा. ओके, चलो बाय. काहीच अडचण नाहीये कोणाला? ओके, ठीक आहे मग.